नमस्ते मित्रांनो. महाशिवरात्री व्रताचा दिवस हा रुद्राक्ष धारण करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी अनेक जण आवर्जून रुद्राक्ष धारण करतात किंवा रुद्राक्ष माळ गळ्यात घालतात. शास्त्रशुद्ध पद्धतीने रुद्राक्ष माळ धारण करावी. चला तर मित्रांनो, 15 फेब्रुवारी 2026 या दिवशी महाशिवरात्रीला राशीनुसार रुद्राक्ष परिधान करू शकता. मेष राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या लोकांनी 3 मुखी रुद्राक्ष धारण करावा. महादेवांच्या शुभ आशीर्वादासह विविध फायदे यांना होऊ शकतात. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी 6 मुखी रुद्राक्ष धारण करावा. मिथुन राशीच्या लोकांचा स्वामी बुध आहे. या राशीच्या लोकांनी 4 मुखी रुद्राक्ष धारण करावा. यामुळे यश, प्रगती होऊन समस्या दूर होण्यासाठी लाभदायक ठरू शकते. कर्क राशीच्या लोकांचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या लोकांनी 2 मुखी रुद्राक्ष धारण करावा. यामुळे भाग्योदय होण्याबरोबरच कुंडलीतील चंद्राची स्थितीही मजबूत होऊ शकते. सिंह राशीच्या लोकांचा स्वामी सूर्य आहे. या राशीच्या लोकांनी 12 मुखी रुद्राक्ष धारण करावा. यामुळे आव्हानांचा सामना करण्यास बळ मिळू शकते आणि सूर्याची कुंडलीतील स्थितीही मजबूत होऊ शकते. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या लोकांनी 4 मुखी रुद्राक्ष धारण करावा. यामुळे कामे सुलभतेने पार पडतील. यशाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी 6 मुखी रुद्राक्ष धारण करावा. यामुळे कामातील अडथळे दूर होतील आणि प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या लोकांनी 3 मुखी रुद्राक्ष धारण करावा. महादेवांच्या आशीर्वादासह धनधान्य वैभवही लाभ होऊ शकते. कुंडलीतील मंगळ ग्रहाची स्थितीही यामुळे मजबूत होऊ शकते. धनु राशीचा स्वामी गुरु आहे. धनु राशीच्या व्यक्तींनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा. यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. तसेच कुंडलीतील ग्रहाची स्थितीही मजबूत करता येऊ शकते. मकर राशीचा स्वामी शनी आहे. या राशीच्या लोकांनी 7 मुखी रुद्राक्ष धारण करावा. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. महादेव शनीचे आराध्य आहेत. कुंभ राशीच्या व्यक्तींनी 7 मुखी रुद्राक्ष धारण करावा. मीन राशीच्या व्यक्तींनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा.